सध्या जगातील सर्वात मोठी चिंता म्हणजे पश्चिम आशियातील तणाव. अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध आधीपासूनच ताणलेले होते, पण आता परिस्थिती युद्धजन्य बनली आहे. शांतता चर्चेचे अनेक प्रयत्न झाले, पण ते अपयशी ठरले. युद्धबंदीची घोषणा झाली, पण ती फार काळ टिकली नाही. या अपयशानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. अमेरिकेने हॉर्मुझ सामुद्रधुनीवर नौदल नाकेबंदी जाहीर केली. ही सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील सुमारे 20% कच्चं तेल याच मार्गाने वाहतूक केलं जातं. म्हणजे जर हा मार्ग अडला तर संपूर्ण जगात तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि नेमकं हेच घडण्याची भीती निर्माण झाली आहे. नाकेबंदीच्या निर्णयानंतर बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं. गुंतवणूकदारांनी अंदाज लावायला सुरुवात केली की पुरवठा कमी होऊ शकतो, आणि जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा किमती वाढतात. हे अगदी साधं अर्थशास्त्र आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूड आणि WTI या दोन्ही प्रमुख बेंचमार्कचे दर $100 प्रति बॅरलच्या पुढे गेले.